पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। कलिंगडमुळे नाही, उंदीर मारण्याच्या औषधामुळे डुकाडी या कुटुंबाचा मृत्यू। तर मुंबईमध्ये कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती। वैद्यकीय अहवालानंतरही पायधुनी परिसरातील बाजारातून कलिंगड अजूनही गायबच। ईडीचा भोंदू घरातला दणका। बँक लॉकरमध्ये आढळलेल्या 3 कोटींच्या दागिन्यांसह 5 लाखांचे परकीय चलन जप्त। 1 कोटी 10 लाखांचे सोन्याचे दागिने तर 1 कोटी 59 लाखांचे चांदीचे दागिने जप्त। खराच्या मुलीच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई। शिर्डी जमीन खरेदी व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी। फरार असलेल्या पत्नी कल्पना खरातबाबत भोंदू अशोक खरातचं मौन। अवैध सावकारी प्रकरणामध्ये कल्पना खरात आरोपी। माड्यातील दुसरा भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात। आढेगाव या ठिकाणानं विरकर महाराजांसह त्याच्या गावाला टेंभुर्णी पोलिसांकडून अटक करण्यात आली। तर भोंदूने आतापर्यंत 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची देखील माहिती समोर। सोलापूर करमाळ्यामध्ये 73 पोते कांदा विकून केवळ 400 रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचा प्रकार। कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी। पुणे महापालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर। 24 अनधिकृत शाळांची यादी जाहीर। 13 शाळांना शासन मान्यता नाही, तर 11 शाळांना मान्यता। शाळा मूळ जागेवरती भरत नाही असं समोर। जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांवरती कारवाईचा बडगा उगारला जाईल। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव अधिक गंभीर। आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक पक्ष्यांचं कलिंग, तर 10 लाखांपेक्षा जास्त अंडी नष्ट। 6 पोल्ट्री फॉर्मचे देखील या दरम्यान करण्यात आले कलिंग। काही अहवाल देखील पॉझिटिव्ह आले। पक्ष्यांच्या कलिंगला झाली सुरुवात। पुढे बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.9%। यंदाही मुलींनीच बाजी मारली। 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण। कोकण विभागामध्ये सर्वात जास्त 97.62% निकाल। गतवर्षीच्या तुलनेत 2% निकाल लागला कमी। नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली, त्यामुळे अमरावतीचा पाणीपुरवठा विस्कळीत। जीवन प्राधिकरण कंत्राटदारांच्या संपामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा। अमरावतीकरांना 2 दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागेल। नागपूरमधील प्रमुख 10 सिग्नलवरती ग्रीन नेट सोबत मिस्ट सिस्टीम कार्यान्वित। तर रणरणत्या उन्हामध्ये सिग्नलवर थांबणाऱ्या वाहन चालकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। नागपूरमध्ये गॅसच्या ऑटो एलपीजी दरामध्ये मोठी कपात। ऑटो एलपीजीचा दर 120 रुपयांवरून 99 रुपये प्रति लिटर। वर्षभरात पहिल्यांदा 20 रुपयांनी कमी। हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला। देशांतर्गत विविध मार्गावरील विमानांच्या तिकीट दरात 25 ते 30% वाढ। वाढती मागणी आणि इंधन दरवाढीमुळे निर्णय। गोवा, हिमाचल, काश्मीर, दक्षिण भारतात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री। जळगावमध्ये पाणी टंचाईसोबत दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर। तर सुप्रीम कॉलनीमध्ये दुर्गंधीयुक्त पिवळसर, तर बालाजी पेठेमध्ये जंतुयुक्त पाण्याचा पुरवठा। सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये 5 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण। ठाण्यात नाल्यामध्ये उतरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। दरवर्षी नालेसफाईच्या नावानं हातसफाई होते, नालेसफाई पूर्ण होत नाही असा महेश कदम यांचा हा आरोप। मुंबई विद्यापीठाची LLM, CET आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी 2 परीक्षा, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती। विद्यापीठानं CET परीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांचीही मागणी।